सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः। नमः श्रीवरदमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जुल 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 कुंतुनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बाल ब्रह्मचारी मल्लीनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की। आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुते समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वात्सलरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांतिरत्नाचार्य गुरु श्री चंद्रसागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भवित जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी काल रत्नकंडक श्रावकाच्या ज्या ग्रंथाचं कथन करत असताना उपगमन आणि अमूढदृष्टी अंगाचं स्वरूप आचार्य भगवंतांनी सांगितलं होतं। आज आचार्य भगवान स्थितीकरण अंगाचं स्वरूप आपल्यासमोर कथन करणार आहेत। जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करत असताना की आपल्या समाजात किंवा धर्मामध्ये इकडे तिकडे आपण विचरण करत असताना जो समाजातील धार्मिक व्यक्ती आहे किंवा अधार्मिक व्यक्ती आहे ते दोघंही कोणत्या तर कारणास्तव जर त्या धर्मापासून बाजूला जात असतील तर त्यांना धर्मामध्ये परत स्थिर करणे याला आचार्य भगवंतांनी स्थितीकरण अंग म्हटलेलं आहे। परंतु आचार्य भगवान काय सांगतात बघूया आपण। पहिला गाताकंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। दर्शनाचरणाद्वापि दर्शनाचरणाद्वापि चलतां धर्मवत्सले चलतां धर्मवत्सले प्रत्यवस्थापनं प्राज्ञे प्रत्यवस्थापनं प्राज्ञे स्थितीकरणमुच्यते स्थितीकरणमुच्यते। दर्शनाचरणाद्वापि चलतां धर्मवत्सले प्रत्यवस्थापनं प्राज्ञे स्थितीकरणमुच्यते। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी स्थितीकरण अंगाचं स्वरूप सांगताना सांगत आहेत। दर्शनाचरणाद्वापि चलतां धर्मवत्सले प्रत्यवस्थापनं प्राज्ञे स्थितीकरणमुच्यते। इथं आचार्य भगवंतांना सांगायचं आहे की स्थितीकरण अंग त्याचं स्वरूप आणि कशा पद्धतीने स्थितीकरण अंगाचं आम्ही आमच्या जीवनामध्ये पालन करू शकतोय याचं कथन आचार्य महाराज करत आहेत। त्यामध्ये ते म्हणतात दर्शनात म्हणजे सम्यक दर्शन वा अथवा चरणात अपि किंवा सम्यक चारित्रामध्ये चलतां जे विचलित आहेत या सम्यक दर्शनामध्ये किंवा सम्यक चारित्रामध्ये जे विचलित होणार आहेत त्याच्यापासून बाजूला व्हायचा प्रयत्न करणार आहेत। धर्मवत्सले धर्मवात्सल्य असणारे जे जीव आहेत ते प्रत्यवस्थापनम त्यांना परत दर्शन किंवा चारित्रामध्ये परत स्थापन करून देतात। प्राज्ञे बुद्धिमानांनी त्याला काय म्हणलेलं आहे स्थितीकरणम स्थितीकरण अंग उच्चते म्हणजे सांगितलेलं
आहे, सोप्या भाषेत आहे, एवढं काय अवघड नाही. आचार्य महाराजांनी अतिशय यात एकच शब्द महत्त्वाचा आहे, प्रत्यवस्थापनम. प्रत्यवस्थापन नावाचा एक शब्द आहे, तो सगळ्यात महत्त्वाचा स्थापन आचार्य भगवंतांनी इथे घातला आहे. 3 शब्दापासून एक शब्द बनला आहे, प्रतिअवस्थापनम. काय म्हणले? प्रतिअवस्थापनम, प्रत्यवस्थापन हा शब्द बनला आहे. तर हा शब्द काय सांगतोय माहिती काय? पुन्हा पूर्ववत स्थिर करायचं, याला प्रतिअवस्थापनम म्हणतात. पुन्हा पूर्ववत स्थिर करणे, जसं होते तसं स्थिर करायचं. आता इथं स्थितीकरण अंग सांगितले. एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये सम्यक दर्शन असेल, सम्यक ज्ञान असेल, सम्यक चारित्र्य असेल, याच्यामध्ये दृढ असणारी व्यक्ती काही कारणास्तव किंवा समाजाची विपरीतता किंवा काही लोकांची विपरीतता किंवा त्यांच्या मनाची विपरीतता याच्या माध्यमातून याच्यामध्ये दृढ असणारी लोक जर याच्यापासून बाजूला होत असतील, तर जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी काय करायचं माहिती आहे काय? त्यांना परत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्यामध्ये स्थिर करण्याचा पुरुषार्थ करणे, याला स्थितीकरण अंग म्हणतात. आज याची वेगळी अवस्था आहे. आज त्या रत्नत्रयापासून बाजूला होणाऱ्यांना रत्नत्रयामध्ये स्थिर करणं सोडा. जे रत्नत्रय यायचा पुरुषार्थ करायला त्यांना बी येऊन देणार. मी सांगल नाही, हं, ही सत्य परिस्थिती आहे आज. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आम्ही जर कोण व्यक्ती धर्मापासून बाजूला जात असेल तर त्याला जेवढे आमची शक्ती असेल, आमच्या माध्यमातून आम्ही कशाही पद्धतीनं त्याला समजावून सांगून, वेगवेगळी मदत करून, वेगवेगळ्या गोष्टी करून त्याला परत धर्मामध्ये स्थिर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्थितीकरण अंग आहे. सगळ्या कुठल्याही तुमच्याकडे जेवढ्या नीती आहेत त्या सगळ्या नीती वापरून जो व्यक्ती धर्मापासून बाजूला जाणार आहे त्या व्यक्तीला परत धर्मामध्ये स्थिर करण्याचा पुरुषार्थ करायचा, याला स्थितीकरण अंग म्हणतात. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. म्हणून यात शब्द कुठला महत्त्वाचा असेल तर प्रत्यवस्थापनम हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण की या शब्दामध्ये सगळं काय दिलेलं आहे. प्रतिअवस्थापनम म्हणजे पुन्हा पूर्व स्थिर करणे, याला प्रत्यवस्थापन म्हणतात. बघा, आज जे समाजाची अवस्था आहे त्या समाजाच्या अवस्थेमध्ये जो 4 प्रकारचा संघ आहे, कुठला? मुनी, आरिका, श्रावक, श्राविका, किंवा दुसरं बी 4 प्रकारचा एक संघ सांगितला आहे, माहिती आहे तुम्हाला? अनेक 4 प्रकारचा संघ आहे. यती, मुनी, श्रमण, अनगार, याला सुद्धा 4 प्रकारचा चतुर्विधी संघ म्हटलेला आहे काही ग्रंथामध्ये. परंतु इथं आपल्याला जे घ्यायचं आहे तो मुनी, आरिका, श्रावक, श्राविका या संघाची किंवा समाजाची व्यवस्था चालवण्यासाठी या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कार्य करणारा अंग कोणतं असेल तर ते स्थितीकरण अंग आहे. कोण्याही व्यक्तीची, ते मुनी असून देत, आरिका असून देत, श्रावक असून देत, श्राविका असून देत, यांचे कुठलेही धर्मापासून बाजूला जाताना त्यांची कुठलीही अवस्था असेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या मार्गाचा अवलंब करून त्या व्यक्तींना किंवा त्या मुनींना किंवा आरिकांना किंवा श्रावक श्राविकांना आम्ही स्थिर करण्याचा पुरुषार्थ करायचा, याला स्थितीकरण अंग म्हणतात. आणि हे स्थितीकरण अंग आम्हाला सम्यक्त्वामध्ये दृढ करणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, सम्यक्त्वामध्ये आम्हाला दूर करणार आहे. नाहीतर आम्ही काय केलं, सम्यक्त्वामध्ये जर दृढ व्हायचं असेल तर या सगळ्या अंगांचं कथन आम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आम्ही आचरण करणं आवश्यक आहे, तरच होऊ शकणार आहे. बघा, यामध्ये आचार्य भगवंतांनी काय काय ठिकाणी बरेच उदाहरणं सांगितलेले आहेत. आचार्य महाराज, सन्मतसागर महाराज एक उदाहरण सांगायचे की स्थितीकरण अंगाच्या बाबतीत आम्ही कसं स्थितीकरण अंगाचं पालन केलं पाहिजे. चारित्र चक्रवर्ती या ग्रंथामध्ये पंडित सुमेरचंद्र दिवाकरजी यांनी एक आचार्य शांतीसागरांच्यावर एक उदाहरण उद्घाटित केले. हे स्थितीकरण अंगाला पूर्णपणे पुष्ट करते. एका गावामध्ये प्रथमाचार्य शांतीसागर महाराज विराजमान होते.
आणि ते विराजमान असताना, त्या गावामध्ये विराजमान असताना त्यांची चर्या रोजच्या रोज चालू होती. आणि त्याच वेळी काय झालं माहिती काय, त्यांच्या ज्या गावामध्ये शांतीसागर महाराज विराजमान होते त्याच्या शेजारच्या एका गावामध्ये एक दुसरी मुनिराज विराजमान होते. परंतु ते मुनिराज कायमस्वरूपी प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा द्वेष करायचे. शांतीसागर महाराज जिथनं येणार होते तिथनं त्यांनी यायचा प्रसंग आलता, परंतु त्यांनी भेटायचं नाही म्हणून बाजूने गेले. एवढा द्वेष करणारे ते मुनिराज होते. परंतु काय झालं, तिथं गेल्यानंतर, त्या गावामध्ये गेल्यानंतर शांतीसागर महाराज त्या गावामध्ये विराजमान होते, ह्यांनी ह्या गावामध्ये विराजमान होते. परंतु कर्माचा उदय आल्यामुळं त्यांचं जे शरीर आहे ते रोगबाधित झालं. आणि त्या रोगबाधित असं रोगबाधित झालं की त्या रोगातून त्यांना बाहेर पडता येणं शक्य नव्हतं. आणि त्यांना आता सल्लेखनामध्ये उतरायला लागणार होतं. परंतु त्यांनी काय केलं माहिती काय, त्यांनी शेजारच्या गावात शांतीसागर महाराज जे आहेत म्हणून नाही त्यांना निरोप पाठवायचा असलं काही केलं नाही. तिथल्या काही जे स्वाध्याय असणाऱ्या श्रावकांच्या माध्यमातून त्यांनी सल्लेखनाला सुरुवात केली. परंतु सल्लेखना एक अशी देण आहे की त्याला शास्त्रोक्त पद्धतीनं सगळ्या विधीपूर्वक वैयावरतीची सगळी माहिती आणि बाकीच्या सल्लेखनाची सगळी माहिती असणाऱ्या जीवांच्या सानिध्यातच सल्लेखना घेतलेले उत्कृष्ट सल्लेखना होते. ही गोष्ट लक्षात घ्या. श्रावक ते श्रावक आणि महाराज ते त्यांनी श्रावकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, परंतु तरीसुद्धा त्यांची वैयावरती बाकीच्या गोष्टी हे काय चालू नव्हत्या. नुसतं सल्लेखना असं करायचं तसं करायचं झालं. यम सल्लेखना घेतले आणि तिसरा का दुसरा चौथा दिवस होता आणि त्यांची भावना बिघडू लागली. त्यांनी अन्न आणि पाण्याची मागणी करू लागली. यम सल्लेखना घेतल्यानंतर एवढं मागणी करू लागले. आता सगळे श्रावक हतबल झाले. सगळ्यांनी समजावून सांगितलं, परंतु काय त्यावेळी काय झालं, त्यातले एक श्रावक जे हुशार होते ते शांतीसागर महाराजांच्या दर्शनाला तिथं गेले आणि दर्शन करून शांतीसागर महाराज म्हणले की शेजारच्या गावात या महाराजांनी यम सल्लेखना घेतलेली आहे आणि त्यांची परिस्थिती इतकी बिघडत चाललेली आहे की त्यांनी अन्न आणि पाण्याची जास्तीत जास्त मागणी करल्यात आणि त्यांची पूर्ण शरीराचा धाव आलाय. शांतीसागर महाराजांनी हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर शांतीसागर महाराजांनी सकाळी कुठल्याही संघाला काही आदेश दिले नाहीत. सकाळी काडगीला गेले. ते काडगीला गेले ते त्या गावाकडे विहार चालू केले. विहार चालू केले. आता विहार चालू झाल्यानंतर सगळ्या लोकांना कळलं की त्या गावामध्ये महाराजांची सल्लेखनं चालू आहेत. तिकडं बहुतेक महाराजांचा विहार चालू झाला आणि सगळ्या पुढच्या श्रावकांनी त्या महाराजांना निरोप दिला की प्रथमाचार्य शांतीसागर महाराज तुमच्याकडे यायल्यात. होय, ते महाराज एवढ्या यम सल्लेखनामध्ये असून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज आलं. आता शांतीसागर महाराज यायलेत म्हटलं. शांतीसागर महाराज आले, भगवंताचं दर्शन घेतले. दर्शन घेतल्या डायरेक्ट महाराजांच्या जवळ गेले आणि महाराजांच्या जवळ बसले. बसल्यानंतर त्यांनी महाराजांनी अजून नमोस्तुत करायचा होता तोपर्यंत शांतीसागरांनी काय केले, पिंची उचलले आणि व्यवस्थित खाली बसून खाली झुकून शांतीसागरांनी त्या महाराजांना नमोस्तुत केला. एवढं केल्यानंतर त्या महाराजांच्या मनामधला जो अहंकार होता तो जाग्यावर सगळा अहंकार चकनाचूर झाला. भावना आता एवढी उज्ज्वल मनामध्ये झाली. शांतीसागरांच्या चरणावर डोके ठेवले, पिंची ठेवले आणि त्यांनी सुद्धा पाया पडून मला क्षमा करा म्हणून निवेदन करू लागले. कोण? ते मुनी महाराज. कारण की त्यांची आजपर्यंतची जी मान्यता होती की शांतीसागर महाराज असा आहे तसा आहेत, त्यांनी दर्शनला बी गेले नव्हते. आता हे बघितल्यानंतर एक आचार्य असून सुद्धा ते आपल्या पाया पडले म्हणल्यावर एवढं त्यांना हे वाटलं, त्यांच्या मनातलं सगळं काही निघून गेलं. परंतु ज्यावेळी शांतीसागर महाराज त्यांच्या बाबतीत त्यांनी म्हणले तरी शांतीसागर महाराज काही बोलले नाहीत. शांतीसागर महाराज म्हणले, हे बघा अनादी काळापासून किती भावामध्ये किती अन्नाला ग्रहण केले आपण, किती पाण्याला ग्रहण केलंय. त्यावेळी ते म्हणले शांतीसागर महाराजांना की महाराजजी माझी सुद्धा इच्छा ग्रहण करायची नाही, म्हणतो माझ्या शरीराची एवढी धाव व्हायला, ते धाव होताना माझ्याकडून आपोआप ती मागणी होऊ लागल्या. एवढं झाल्यानंतर
नरकामध्ये तुम्ही जर मागच्या जन्मात कधी कधी जर नरकात गेला असला, किती तहान लागायची की 7 समुद्राचं पाणी पिले तर तहान भागणार नाही, एवढी तहान लागून सुद्धा एक थेंब तिथे मिळाला नाही, तिथे तुम्ही सहन केला का नाही? पूर्ण पृथ्वी तलावर जेवढं अन्न आहे तेवढं अन्न खाल्ल्यावर सुद्धा नाही भूक शमणार नाही, एवढी भूक नरकात लागली होती तरी सुद्धा एक अन्नाचा कण तुम्हाला मिळाला नाही. परंतु या अवस्थेमध्ये किती वेळा तुम्ही किती अन्नाला किती पाण्याला ग्रहण केलंय, फक्त एक पुरुषार्थ करायचं आहे. एवढं म्हटल्यानंतर त्यांच्या भावना उत्कृष्ट झाल्या. त्यांनी परत महाराजांच्या चरणावर नमस्तो केला आणि मला परत समाजामध्ये पुनर्स्थापन करावं अशी आज्ञा केल्याने मागच्या दोषांचं सगळं प्रायश्चित देऊन मला परत स्थापन करावे अशी भावना त्यांनी महाराजांच्या चरणावर ठेवली. महाराजांनी ठेवल्यानंतर महाराजांनी सगळं प्रायश्चित वगैरे विधी दिली आणि विधिवत पूर्वक सल्लेखनाची सगळी विधी श्रावकांना बी समजावून सांगितली, त्या महाराजांना बी समजावून सांगितली आणि त्यांची विधिवत सगळ्या क्रिया पार पाडल्या. आणि पार पाडल्यानंतर सगळ्या विधिवत क्रिया पार पडल्यानंतर श्रावकांना सांगितलं की रोजच्या रोज वयावरती कशी करायची आहे, काय सिस्टीम करायची आहे, त्यांचं शरीर कसं साथ द्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर तसं केल्यानंतर त्यांची 9व्या दिवशी उत्कृष्ट सल्लेखना पार पडली. बाबा नमोकार मंत्र म्हणत म्हणत कायस्वर्ग मुद्रेमध्ये त्यांचा प्राण गेला. जर शांतीसागर महाराज म्हणले असते की हो हे महाराज जे आहेत ते माझ्या पाया बी पडत नाहीत, इकडं बघत बी नाहीत किंवा मला भेटायला बी आले नाहीत असे म्हणून मनात बसले असते तर त्यांची सल्लेखना त्या जीवाचं कल्याण झालं असतं. परंतु शांतीसागर महाराजांनी काही नाही, एका जीवाला स्थितीकरणाची आवश्यकता आहे म्हटल्यावर शांतीसागर महाराज तडकाफेडकं तिकडे निघून गेले आणि त्यांनी त्या जीवाचं स्थितीकरण केलं आणि उत्कृष्ट सल्लेखना त्या महाराजांची पार पडली. आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणताही व्यक्ती कसाही असून दे, वेगवेगळ्या युक्ती करून त्यांना स्थिर करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करणं आवश्यक. वेगवेगळ्या युक्ती आचार्य महाराजांनी ग्रंथामध्ये नीतिशास्त्रामध्ये एवढ्या प्रकारच्या युक्ती सांगितल्यात. भद्रभाऊ संहिता जर ग्रंथ वाचला आणि आचार्य भगवान कुंदकुंदू स्वामींचा तिरुवल्लकुर्रम हा ग्रंथ जर वाचला, त्यात नीतीमध्ये एवढ्या गोष्टी समजावून सांगण्याच्या सांगितल्यात. त्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ते जे वाचणारे त्यांना माहीत. त्या सगळ्या पद्धतीतून श्रावकांना स्थितीकरण करण्याची गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. असे कोण या धर्माच्या रेषेपासून जर बाजूला होत असतील किंवा रत्नत्रयामधून बाजूला होत असतील तर अशा जीवांच्या जवळ आपण स्वतः जाऊन सगळ्या आपल्या युक्त्या वापरून त्यांना परत आणि त्या रत्नत्रयामध्ये किंवा त्या धर्मामध्ये स्थिर करण्याचा पुरुषार्थ करणे म्हणजे स्थितीकरण अंग आहे. ज्या ज्यावेळी आम्हाला संधी मिळेल त्या त्यावेळी करणं आवश्यक आहे. समजा कोण व्यक्ती असेल, आता त्यांना एक कोणता तर असाध रोग आहे किंवा वय झाल्यामुळे त्यांचं शरीर त्यांचं साथ देना, त्यावेळी आम्ही जाऊन उपदेश जरी देऊन त्यांना म्हणलं सल्लेखनाची इच्छा करा, ही भावना केली आणि समजा तुमच्या सांगण्यामुळे जर त्यांनी केलं तर धर्मामध्ये स्थिर करण्याचं काम कोण केलं? तुम्ही केला. जे सांगणार आहेत ते धर्मात नसताना सुद्धा धर्मात स्थिर करता येते. मी माझ्या जीवनात बघितलेला एक उत्कृष्ट प्रसंग तुमच्यासमोर ठेवतो. सगळ्यात उत्कृष्ट प्रसंग. फक्त आपली वाणी गोड असणं आवश्यक आहे. आचार्य सन्मतसागर महाराज महिषा आश्रममध्ये विराजमान होते आणि त्यांच्याबरोबर मुनिश्री धवलसागर आणि ऐलक कलशसागर विराजमान होते. कायम तेच असायचे आश्रममध्ये जास्तीत जास्त. तर विराजमान होते आणि त्यावेळी प्रसंग तिथं माहीत असेल तुम्हाला, अण्णा मामा मालगावी कागवाडचे. काही दिवस त्यांच्या आईची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी आईला तिथं बाँड्रीवर ठेवायला आणलेलो विश्रांती घेण्यासाठी, तब्येत बरोबर होऊन दे म्हणून. आणि त्या ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये तब्येत त्यांची बिघडतच चालली. आश्रममध्ये आलं आणि एक दिवस जाता जाता असं झाले, आचार्यांना माहीत नव्हतं की असं त्यांना बरं नाही म्हणून त्यांना आणले, काय सांगितलं नव्हतं. परंतु एक दिवस काडगीला जाताना कळल्यानंतर काडगीसनं आल्यानंतर आचार्य महाराज तिथे येऊन पाठघा टाकून बसले आणि त्यांना सांगायला लागले समाधीविषयी. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने 1 तासभर आचार्य महाराजांनी सगळं समजावून सांगितलं. सगळं समजावून सांगितल्यानंतर तिथनं आचार्य महाराज निघून गेले. आहारचर्या आणि त्यानंतर सामायिक करायचं होतं त्यासाठी निघून गेले. परंतु त्यानंतर त्यांच्या मुलग्याला बोलवून त्यांनी स्वतः सांगितलं आता आचार्य महाराजांना मी सल्लेखन घेणार आहे. आम्ही तिथं उपस्थित होतो.
उपस्थित होतो. त्या मुलग्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. का अश्रू होते? आजपर्यंत बहुतेक माझं पुढं मागं होईल सोडा, त्यांचं वय 80 का 83, 81 का 83 काहीतरी असेल, किंवा जास्त बी असेल कमी असेल, मला पूर्ण आठवण झाली, आता लई वर्षाची गोष्ट आहे. तेवढं वय असेल. त्यांच्या मुलग्यानं सांगितलं, एवढ्या वर्षात आईनं कधी मंदिरची पायरी चढली नाही, धर्माचं कुठलं कार्य केलं नाही, कुठल्याच क्रिया एवढ्या वर्षामध्ये आईनं कधीच केलं नाहीत. परंतु तुम्ही जे सांगितलेले उद्बोधन आहे, जे स्थितीकरण केलं आहे, त्यामुळं आईची भावना झालेली संलेखना तिने उत्कृष्ट संलेखना घेतली आणि नमोकार मंत्र म्हणत 6व्या दिवशी त्यांना प्रतिमा वगैरे देऊन 6व्या दिवशी 6 दिवस त्यांनी चर्या केली, बाकीच्या सगळ्या केल्या क्रिया, प्रतिमांचं पालन व्यवस्थित केलं आणि 6व्या दिवशी त्यांचा नमोकार मंत्राचा उच्चार करत करत त्यांचा प्राणज्योत. कधी धर्माची पायरी चढली नव्हती व्यक्ती, धर्म कधीही केला नव्हता, परंतु एक योग्य प्रकारे त्यावेळी जे केलेलं स्थितीकरण होतं, त्या स्थितीकरणामुळे त्या जीवाची सुद्धा भावना झाली की मी सुद्धा संलेखना साधावी. आम्ही समजावून सांगत नाही, काय करतोय आम्ही? जर अशा व्यक्तींना समजावून सांगून स्थिर केलं, ते कसं बी करा, कशाही बाबतीत समजावून सांगा. जर समजावून सांगण्याची शैली असेल तर ती व्यक्ती मान्य करते आणि ऐकते सुद्धा. आज स्थितीकरणाचा विषय आले म्हणून एक गोष्ट मांडतो तुमच्यासमोर. आज समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढे पालक, आई वडील, आजी आजोबा ऐकत असेल, जरा कान व्यवस्थित बांधून, कर्णांजली बांधून ऐका. आता ही जी गोष्ट मी सांगणार आहे ती, आज सगळ्यात जास्त स्थितीकरणाची आवश्यकता जैन समाजातील मुलींना आहे. मी हे सांगावले, कान उघडे ठेवून ऐका. आज का आवश्यकता आहे? आज मी आत्तापर्यंत या 3-4 वर्षामध्ये 55 ते 60 पर्यंत युवती सक्षमीकरण शिबिरे घेतले आहेत. प्रत्येक मुलींचा वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव असतोय. मी ही महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायला तुम्हाला, स्थितीकरण विषय आलाय म्हणून. आज बऱ्याच मुलींची ज्यांचे पाय घसरले आहेत ते युवती सक्षमीकरणमध्ये त्या मुली आम्हाला मान्य करतात, आमच्यासमोर उठून रडतात आणि सांगतात की महाराज आम्ही सुद्धा जर तुम्ही आमच्या जीवनात आला नसतं तर आम्ही पळून गेलो असतो, हे सांगतात. मग सांगितल्यानंतर त्याच्या बाकीच्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडे काढून घेतोय. ज्यावेळी ही युवती सक्षमीकरण चालू असते ते काढून घेत असतोय आम्ही, त्यावेळी बऱ्याच मुलींची एकच सूचना आहे. आज मी 55 युवती सक्षमीकरण केल्यात, त्या बऱ्याच मुलींचं का सांगावले, आज स्थितीकरण अंग आले म्हणून सांगावले. बऱ्याच मुलींची काय म्हणणं आहे माहिती आहे की आमच्या आई वडिलांच्याकडे आणि आमच्या घरातल्या माणसांच्याकडं योग्य ते प्रेम, योग्य ते वात्सल्य आणि योग्य ते बोलणं येत नाही म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. हे जैन तुम्हाला सांगावले, पालकांना सांगावले. 80% मुलींचे ही उत्तर आहेत. आज किती पालक सांगा आमच्या मुलींना घेऊन बोलत बसतात, किती पालक त्यांच्यावर हितगुज साचतात, किती पालक त्यांना समजावून सांगण्याचं काम करतात आणि किती पालक त्या मुलींचं स्थितीकरण करतात हे सांगा. काय झालं तर नुसता एक तर महाराजांच्या आणून सोडायचं, नाहीतर अर्चनाताई मगदूम आहेतच. किती तुम्ही समजावून सांगताय सांगा. आजपासून तुमच्या जर मुली छोट्या असतील तर आजपासून चालू करा. थोडा थोडा हितगुज त्या मुलांसंग ठेवा. एक आज त्यांना तुम्ही तुमच्या मुलींच्या बरोबर हितगुज न ठेवल्यामुळं त्या मुली तुमच्यापासून हळूहळू हळूहळू एवढ्या दूर दूर होत येतात आणि एक दिवस आपोआप 1 वर्षाचा किंवा 1 महिन्याचा मेलेला मुलगा त्याला नुसता बघतात आणि त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्याच्या बोलण्यावर जेवढं हे होतात आणि तुम्हाला सोडून एका क्षणात जायला तयार होतात. मग काय काय मुलींना मी विचारतोय, मी बी गप बसतोय, काय काय मुलींना विचारतोय मी, 22 वर्ष किंवा 21 वर्ष, 24 वर्ष, 23 वर्ष ज्या आई वडिलांनी आजी आजोबांनी तुम्हाला सांभाळलं, तुम्ही एका क्षणामध्ये त्यांना सोडायचा कसा निर्णय घेतला? त्या स्पष्टपणे सांगतात की या घरातल्यांनी आम्हाने सांभाळले, परंतु कसं सांभाळले हे आम्हाने विचारा. याचा अर्थ काय होतोय माहिती आहे? याचा अर्थ लई मोठा आहे. त्यांच्याबरोबर घरामध्ये बोलणं व्यवस्थित नाही, त्यांच्याबरोबर व्यवहार आहे तो व्यवस्थित नाही, आणि त्यांच्याबरोबर जो
प्रेमाची भाषा करायची, ती प्रेमाची भाषा सुद्धा घरातनं त्यांना मिळत नाही, म्हणून हा निर्णय त्यांनी एका क्षणामध्ये घेतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आज स्थितीकरण अंग आहे म्हणून सांगालोय. तुम्हाला जर अशी संधी मिळाली तर स्थितीकरण असं करा, आत्तापासून स्थितीकरण करायच्या आधी आत्तापासूनच चालू करा. तुमच्या लहान लहान मुले असतील तर रोज थोडं काहीतरी बोलायचं, त्यांच्या मनातले गोष्टी तुम्ही जाणून घ्या, तुमच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगा. ह्या गोष्टी ठेवला तर होणार आहे, नाही तर होणार नाही. आज परिस्थिती एवढी बिकट होत चालली आहे की अतिशय पुढच्या स्थितीला जाणार आहे. आणि आजचं स्थितीकरण अंग तेच सांगतंय, जे आमच्या धर्मापासून बाजूला जायचा प्रयत्न करणार आहेत त्यांना सगळ्या पद्धतीनं समजावून सांगून धर्मामध्ये परत स्थित करण्याचा प्रयत्न करणे किंवा स्थित करणे, याला स्थितीकरण अंग म्हणतात. आज एका शिबिरामध्ये 80 विद्यार्थिनी असले तर 60-60 विद्यार्थिनी उठून सांगतात की जर तुम्ही आमच्या जीवनात आला नसतं तर आम्ही पळून गेलो असतो. एका शिबिराची ही अवस्था आहे. किती मुलांच्या मनामध्ये काय काय चालू आहे बघा. मी पालकांना सूचना करलोय, तुमच्या पालकांना तुमच्या घरात तुमच्या मुलींचं स्थितीकरण करा. आज आवश्यक गोष्ट आहे. परंतु तुमच्या हातातली स्थिती निघून जायच्या आधी स्थितीकरण करा. एकदा स्थिती निघून गेली तुम्ही काही करू शकणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आज जो स्थितीकरणाचा अंग आहे त्यामध्ये आचार्य भगवंतांनी सांगितले की अशा पद्धतीत आम्ही स्थितीकरण करणं आवश्यक आहे. कधी कधी एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुमची मुलं असतील, मुले असतील, घरातले बुजुर्ग लोक असतील, घरातले व्यक्ती पुरुष असतील, सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही ज्यावेळी वेळ आल्यानंतर त्यावेळी त्यांचं जर स्थितीकरण केला तर घरात भांडणाचा, नैराश्याचा आणि दुःखाचा प्रसंगच कधी येणार नाही. काय म्हणलो मी? कळलं? आम्ही काय करतोय? ताणतोय. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, सन्मसागर महाराज एक सुंदर उदाहरण सांगायचे. ती सत्य घडलेली कथा आहे, काय उदाहरण सांगत होते मला काय माहीत नाही, परंतु आचार्य महाराज सांगायचे, आम्ही ऐकले ते. एका घरामध्ये एक पती पत्नी होते आणि त्या पती पत्नींचं एवढं जोरात भांडण झालं. आता तुम्हाला माहिती आहे भांडण हे होतेच, आम्हाला काही माहीत नाही सोडा, तुम्हाला माहिती आहे, कारण की आम्ही काय संसार केला आहे नाही सुनंदाओ. संसार तुम्हीच केलाय, तुम्ही केलाय, त्यामुळे तुम्हाला माहीत, आम्हाला काय माहीत नाही. आम्ही बालब्रह्मचारी, आम्ही फक्त ऐकून PhD झाली. तर एका घरामध्ये एक पती पत्नी होते आणि त्यांची एवढं जोरात भांडण झालं. ते भांडण झाल्यानंतर दोघं एकमेकांसंग बोलायचं बंद केलं आता. आणि काय झालं माहिती काय, योगायोगानं नाही, ज्या दिवशी भांडण झालं त्या दिवशी जे नवरा होते की नाही, नवरा, त्या नवऱ्याला ऑफिस निमित्त मुंबईला जायचं होतं. मुंबईला जायचं होतं. त्यानं काय केलं, आता बोलायचं बंद झालंय. मग तिथं नाही एक चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी नाही ते बायकोच्या टेबलपाशी नाही ठेवली की सकाळी मला 4ला लवकर उठव. आणि हा झोपला की झोपल्यानंतर काय झालं माहिती, सकाळी जरा उन्हाची किरणं अंगावर पडल्यावर मग जाग बघते तर 7 वाजल्यात. एवढ्या रागानं उठला, तर रागानं उठला, बायको जवळ गेला, तुला काय कळतंय की नाही? बायको म्हटली काय झालं? ती लगेच चिडली नाही, अजून किनीची होती हो, लगेच चिडली नाही. काय झालं? त्यावेळी म्हणतोय मी रात्री तिथं नाही चिठ्ठी लिहून ठेवली होती की मला मुंबईला जायचं ऑफिसच्या कामानंतर 4ला लवकर उठव म्हणून, तू का उठवलं नाहीस? बायको म्हणत्या अहो तुम्ही चुकलाय हो, मी सुद्धा त्याच्या खाली चिठ्ठी लिहून ठेवलेली 4 वाजलेत उठा म्हणून, तुम्ही उठला नाही. रात्रीच ह्या सगळ्या गोष्टी जर सोडल्या असत्या नवऱ्यानं, गप जाऊन एकदा नुसार निवेदन करून सांगितलं असतं, बायको गप खुश झाली असती की, उठवलं असते की. चिठ्ठी लिहून ठेवलेत महाशय, उत्तर मग चिठ्ठी लिहिल्या म्हटलं उत्तर कशाने मिळणार? जर स्थितीकरण केलं असतं, तिथं गेला असता आणि म्हणलं असता की उद्या सकाळी लवकर उठव आणि काय झाले ते विसरून जा, एवढं जर म्हटलं असता, सगळं आपोआप
मिटलं असतं की काय करण्याची आवश्यकता नाही. आम्ही याच गोष्टी वेळच्या वेळी करत नाही म्हणून या सगळ्या गुंता वाढत चाललेला आहे. मला हेच सांगायचं आहे. आज सगळा गुंता वाढण्याचं मूळ कारण आम्ही वेळच्या वेळी सगळ्यांचं स्थितीकरण करत नाही किंवा समजावून सांगत नाही, समजावून घेत नाही, हितगुज गोष्टी करत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या क्रिया वेळच्या वेळी करणाऱ्याला महत्त्व आहे. करतोय आम्ही नाही. एक एक गावामध्ये आता प्रत्येक गावात चातुर्मास करतोच की, प्रत्येक वर्षी वेगवेगळे गाव चालूच आहे. एक एक गावामध्ये अशा मैत्रिणी भेटतात, काय सांगायचं आता. एक एक गावामध्ये अशा मैत्रिणी भेटलेत मला की एक एक मैत्रीण 35 40 वर्ष मैत्रिणीसंग बोलत नाही. खरंच खोटं सांगायला नाही, परंतु मी सोडतोय वे. गावात गेल्यावर बोलायला लावलंच. आणि 40 वर्ष जर त्यातनं हितगुज एकदा जर केली असती. महिलांचं हेच घोळ आहे. घोळ काय घोळ आहे माहिती? आमच्या पुरुषांचं चांगलं आहे बघा. पुरुषांचं लय भारी. भांडणं मारामाऱ्या जरी काठीने झाले तरी संध्याकाळी आणि खांद्यावर हात टेकून फिरतात. महिलांचं जरा उगत खुसफुस जरी भांडणं झालं बोलायचंच बंद करतात बघा. दुसरं काही नाही, एकच अस्त्र काढतात, बोलणं बंद. तिचं काय झालं ह्याच्या संग बोलणं नाही, तिचं काय झालं तिच्या संग बोलणं नाही, तिचं काय झालं तिच्या संग बोलणं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, स्थितीकरण अंगाचं कथन करलंय आचार्य भगवान नेमिचंद्र सिद्धांत गुरुदेव गोमटसारजी कर्मकांडजी ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात म्हणतात. जर आम्ही सम्यक दृष्टी श्रावक असेल आणि 6 महिने असं कुणासंग आबोल राहिलो किंवा कुणासंग क्रोध धरला तर अनंतानुबंधी कर्माचा बंध होतोय. काय म्हणलं मी? प्रतिमाधारे असतील त्या प्रतिमाधाऱ्यांनी किती 6 दिवस कुणासंग असे आबोल राहिले, क्रोध धरला तर त्यांना अनंतमध्ये कर्माचा बंध होतोय. आणि महाराजांनी किती 48 मिनिटं किती आम्हाला लय ॲडजस्टमेंट आहे. 48 मिनिटं जर धरलं तर त्यांना अनंतमध्ये कर्माचा बंद होते. ही गोष्ट लक्षात घ्या. का सांगालोय? आमचं वेळच्या वेळी सगळ्यांच्या बाबतीत स्थितीकरण आम्ही आमच्या घरात जर केलं तर आमचा परिवार एका ठिकाणी व्यवस्थित रूपाने राहू शकतोय, हे मला सांगायचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं अंग आहे स्थितीकरण. आज समाजामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक या स्थितीकरण अंगाचे आहे. एकमेकांना आम्ही स्थित करायला तयारच नाही, अवस्थित करायला तयार आहे आम्ही. अवस्थित म्हणजे काय? जे स्थित आहेत त्यांना बाजूला करायचं, याला अवस्थित म्हणतात. आम्ही स्थित करणं आवश्यक आहे. अशी कोणीही व्यक्ती असून दे, जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तुमची शक्ती वापरून, तुमची युक्ती वापरून आणि तुमच्या सगळ्या क्रिया कला आदी वापरून, विद्या वापरून त्या व्यक्तीला स्थित करण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करा. एक उदाहरण चारित्र्य चक्रवर्ती ग्रंथाला तर परत एक सांगतो मी. किती सुंदर उदाहरण आहे स्थितीकरणाचं. पंडित जगन्मोहनजी शास्त्री ज्यावेळी प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांची सल्लेखना चालू होती त्यावेळेचा प्रसंग आहे. कुंतलगिरी या सिद्धक्षेत्रावर ज्यावेळी यम सल्लेखना चालू होती, यम सल्लेखना चालू असताना अजून महाराजजी व्यवस्थित त्यांचं बोलणं त्यांनी व्यवस्थित चालू होतं. त्यावेळी पंडित जगन्मोहनजी शास्त्री प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांना म्हणतात की महाराजजी एवढी सगळी धर्माची प्रभावना केलाय, सगळीकडं धर्म प्रभाव केलाय, एवढ्या माणसानं तुम्ही प्रभावित केलाय, तुम्ही सोडून गेल्यावर आम्हाने कोण हो? त्यावेळी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज म्हणतात की पंडितजी मला एक गोष्ट सांगा, मला कोण सहारा आहे? आता पंडितजी विचार करताना सांगतात तुम्हाला धर्माचा सहारा आहे. प्रथमाचार्य शांतीसागर महाराज लगेच म्हणतात अरे मी सुद्धा निघून गेलो, जसं मला धर्माचा सहारा आहे तुम्हाला कोण आहे? धर्मच सहारा आहे. किती शांतीसागर येतील आणि किती शांतीसागर निघून जातील, परंतु तुमच्या बरोबर राहणार आहे तो कोण आहे? खरे देव, शास्त्र, गुरु आणि धर्म या गोष्टीच राहणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यांनी तिथं त्यांचं स्थितीकरण केलं. ते
बाकीच्या गोष्टीत असं सांगत होते जगनमोहनजी शास्त्री, तुम्ही गेलं तर आमचं कसं होणार, काय करायचं, असं लई जण म्हणतात सोडा. आणि थोड्या दिवसांनी सगळं विसरतात आणि आपलं आपलं चालू. बरं असं झालं, एवढ्या दुःखात आहेत म्हणून सगळं जेवण बिवण सोडत नाहीत. बरं ते चालू असते, नुसतं काय सोडत्यात, हां म्हणले बघा, धर्म तेवढं सोडत्यात. सोडतोय की नाही धर्म सोडायचा. आणि जे सोडणार आहेत त्यांना सोडून द्यायचा, याला स्थितीकरण अंग म्हणतात. जीवनामध्ये हे स्थितीकरण अंग आहे. जे सोडणार आहेत त्या सोडणाऱ्यांना परत धर्मामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करणे किंवा सोडून द्यायचं नाही, याला आचार्य भगवंतांनी स्थितीकरण अंग म्हटलेलं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की साधर्मी जेवढे काही गोष्टी करतील किंवा कुठल्या गोष्टी करत नसतील त्या सगळ्यांचं चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्याचवेळी या स्थितीकरण अंगाला आमच्या जीवनामध्ये आम्ही धारण करू शकतोय. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान वात्सल्य अंगाचं कथन करणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, वात्सल्य अंग सुद्धा महत्वाचे आहे. दोन्ही अंग अतिशय महत्वाचे आहेत. कसं स्थित करायचं असं एक उदाहरण सांगतो आणि पुढे जातो. आता वात्सल्य अंगाकडं प्रसंग आहे अजमेर नगराचा. परमपूज्य आचार्य गुरुवर्षी ज्ञानसागरजी महाराज आणि त्यांचे परम प्रभावक शिष्य परमपूज्य संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागर महाराज दोघं एकत्र असतानाचा प्रसंग आहे. ज्यावेळी परमपूज्य आचार्य गुरुवर ज्ञानसागर महाराजांनी संलग्न घेतलेच्या वेळीचा प्रसंग आहे. आचार्य महाराज त्यांची सेवेमध्ये एवढे तल्लीन असायचे आणि त्यावेळी आचार्य महाराजांनी विचारलं की महाराजजी, माझ्याकडे अजून संपूर्ण ज्ञान नाही आणि ज्ञान नाही आणि आता तुम्ही या जगातनं ज्यावेळी निघून जाशील त्यावेळी मी कुठं माझी चर्या व्यवस्थित पाळू, असं म्हटल्यानंतर आपल्या शिष्याचं त्यावेळी सुद्धा समाधी साधत असताना सुद्धा स्थितीकरण केलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं, हे बघ, बुंदेलखंड एक असा क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात तू जा, तुझी चर्या तुझं आचरण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडतील. हे कुणी सांगितलं होतं? ज्ञानसागर महाराजांनी सांगितलं होतं. त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळी परत आणि आचार्य महाराजांनी प्रश्न केला की आचार्यशी गुरुवर मी माझी प्रभावना कशी करू, त्यावेळी आचार्यांनी उत्तर दिलं, एक गोष्ट लक्षात घे, प्रभावना करण्याची आवश्यकता नाही. तुझ्यापासून कुठलीही व्यक्ती अप्रभावित न होणे म्हणजे प्रभावना, आपोआप प्रभावना होत्या. काय म्हणले? एका शब्दात सांगत, कुठल्याही व्यक्ती तुझ्याकडून अप्रभावित होता कामा नये, अशी चर्या तुझी ठेव, प्रभावना आपोआप होत्या. आणि आचार्य महाराजांनी तेच ठेवलं, दुसरं काय करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्या दोन गोष्टीवर बऱ्याच नाही, लाखो नाही, करोडो लोकांना त्यांनी या दोन गोष्टीच्या बाबतीत लाखो लोकांचं नाही, करोडो लोकांचं स्थितीकरण करून धर्मामध्ये स्थित करण्याचं काम त्या एका आचार्य भगवान विद्यासागर महाराजांनी एका क्षणामध्ये पार पाडली. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यांचं स्थितीकरण त्यांच्या गुरूंच्याकडं झालं म्हणून ह्या सगळ्या क्रिया ते करू शकले. आज तुम्हाला आम्ही स्थित करताना दिसतोय, आम्ही प्रमाण करू दिसतोय, आमचं स्थितीकरण कोण केलं असेल माहिती आहे तुम्हाला? शांतमूर्ती वात्सल्यरत्नाकर आचार्य गुरुदेव सन्मतसागर महाराज असतील, त्रय आचार्य असतील, बरेच व्रते असतील, बरेच ब्रह्मचर्य असतील, सगळ्यांनी आपल्या आपल्या परिणामाने स्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. मी सगळ्यांचं नाव घेतलं, यात सगळ्यांनी केले. परंतु सगळ्यात सिंहाचं भूमिका कोणाचा असेल, सिंहाचा वाटा कोणाचा असेल, तर तो आचार्य भगवान सन्मतसागर महाराजांचा होता. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही जेवढ्यांना स्थित करता येईल तेवढ्या करण्याचा तुम्ही पुरुषार्थ करा. आणि त्या स्थितीकरण करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कशाची असणार आहे, तर वात्सल्याची असणार आहे. आणि पुढचं अंग येते तेच कुठलं अंग आहे? वात्सल्य अंगाचं स्वरूप सांगणार आहेत. त्या स्थितीकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका तुमचं वात्सल्य पार पाडणार आहे. जेवढ्या वात्सल्यपूर्वक स्थितीकरण करणार आहे तेवढं योग्य पद्धतीने आणि उत्कृष्ट पद्धतीने स्थितीकरण होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी काय म्हणलो,
जशा पद्धतीनं करणार आहे तशा पद्धतीनं होणार आहे, परंतु त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका कशाची आहे? वात्सल्याची भूमिका महत्त्वाची आहे. गाता येणार आहे. पहिला गाता कंठस्थ करून आचार्य महाराजांनी वात्सल्य अंगाच्या स्वरूपामध्ये काय सांगितले ते पाहूया. संयुत्थान प्रति सद्भाव, संयुत्थान प्रति सद्भाव, सनातापेत कैतवा, सनातापेत कैतवा, प्रतिपत्तिर्यथा योग्यं, प्रतिपत्तिर्यथा योग्यं, वात्सल्यमभिलप्यते, वात्सल्यमभिलप्यते. संयुत्थान प्रति सद्भाव, सनातापेतकेतवा, प्रतिपत्तिर्यथा योग्यं, वात्सल्यमभिलप्यते. आचार्य भगवान समर्थ स्वामीजी इथं वात्सल्य अंगाचं कथन करत असताना सांगत आहेत. संयुत्तान प्रतिसद्भाव, सनाता पेत कैतवा, प्रतिपत्तिर्यथा योग्यम, वात्सल्यमभिलप्यते. इथं आचार्य महाराज काय सांगलेत? संयुत्थान प्रति, संयुत्थान प्रति म्हणजे जे साधर्म्य आहेत त्यांच्या प्रति, जे साधर्म्य आहेत त्यांच्या प्रति काय म्हणतात? सद्भाव सनाथा म्हणजे सरल परिणामांसहित, तथा अपैत केतवा मायाच्या रहित, यथायोग्यम, यथायोग्य म्हणजे काय? यथायोग्य म्हणजे त्यांचं जसं पद असेल, सम्यक दृष्टी असतील, प्रतिमाधारी असतील, मुनी महाराज असतील, आर्यिका असतील, शुल्लक असतील, शुल्लिक असतील, किंवा तुमचे साधर्मी बंधू साधे असतील, त्यानुसार यथायोग्य त्यांचं काय? प्रतिपत्ती म्हणजे पूजा प्रशंसा आदी करणे, वात्सल्यम वात्सल्य अंग, अभिलप्यते म्हणजे सांगितलेलं आहे. साध्या भाषेमध्ये सांगितले, अतिशय उत्कृष्ट. एक गोष्ट लक्षात घ्या, जे साधर्म्य आहेत त्यांच्या प्रती सरळ परिणाम सहित, मायारहित, ही गोष्ट महत्त्वाची आहे. यथायोग्यम त्यांचं जसं पद असेल त्याप्रमाणे त्यांचे काय करणे? पूजा प्रशंसा आदी करणे, याला वात्सल्य नावाचं अंग सांगितलेलं आहे आचार्य भगवंतांनी. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचं जसं पद आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावर त्यांचा पूजा सत्कार आदी करणे, याला वात्सल्य अंग म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आचार्य भगवंतांनी सामान्य रूपाने काही ग्रंथामध्ये वात्सल्य अंगाने सांगते सगळ्यांच्यावर दया आणि करुणा दाखवणे, याला सुद्धा वात्सल्य म्हणतात. किंवा एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी एक शब्द वापरलाय, आमचं वात्सल्य कसं असायला पाहिजे याविषयी आचार्य भगवंतांनी एक शब्द वापरलाय, गोवत्स प्रीतिसम. याचा अर्थ काय माहिती आहे? गायी आपल्या बछड्यावर जसं प्रेम करते किंवा वात्सल्य दाखवते, तसंच साधर्म्यांच्या प्रती आमचं वात्सल्य असणं आवश्यक आहे. गोवत्स प्रीतिसम, प्रीती सम असा शब्द वापरला आहे आचार्य भगवंतांनी. आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं सगळ्यांच्या बाबतीत करणं आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, वात्सल्य एवढं महत्त्वाचं आहे. परवा एक तुम्हाला उदाहरण सांगितलेलं आठवते का? बघा, दोन भावांचं एक उदाहरण सांगितलं. सुई जेव्हा कात्री बनत्या त्यावेळी मला वेगळं राहायला लागणार. वात्सल्य जर नसे असले तर अशा घटना घडतात. तुम्हाला कळलं असेल आता मला काय सांगायचे ते. एक उदाहरण सांगितलं होतं मी. का महत्त्वाची गोष्ट, असं जर जे साधर्म्य आहेत, साधर्म्य असून देत किंवा जगातले सगळे प्राणीमात्र असून देत, त्या सगळ्या प्राणीमात्रांच्या वेळी वात्सल्य भाव ठेवा. आचार्य भगवान कुंद स्वामीजी समयसारजी या ग्रंथामध्ये एक शब्द देतात. सुंदर चिंतन आचार्य भगवंतांनी केले. जर खरोखर वात्सल्य आमच्या अंतरंगात हृदयात स्थापन व्हायचं असेल आणि ते सगळ्यांच्या बाबतीत व्हायचं असेल तर आचार्य भगवंतांनी एक सूत्र दिले, जर आमची आचरण आणि आमची चर्या तशी बनली तरी हे सगळं
निश्चित रूपानं प्रकाश झोतात येऊ शकते. तिथं शब्द दिलाय आत्मवत सर्व जीवेषु. एकच तुम्ही जीवनात हे सूत्र उतरा, आत्मवत सर्व जीवेषु. याचा अर्थ काय माहिती काय? माझा जसा आत्मा आहे तसे जगातले सगळे जीव आहेत. मला चिमटा घेतला तर सगळ्या जीवांना चिमट्या घेतल्यावर जसं मला चिमट्या घेतल्यावर जसं दुःख होतंय तसं सगळ्या जीवांना होते. मला मारल्यावर जसं दुःख होते तसं सगळ्या जीवांना होते. अशी जर भावना आमच्या अंतरंगात आले तर वसुदैव कुटुंबकम हे जे सूत्र आहे ते निश्चित रूपानं आमच्या जीवनात आचरणामध्ये येईल. आम्ही हे करणं आवश्यक आहे. जर आम्ही हे केलं तर निश्चित रूपानं सगळं काही व्यवस्थित पार पडेल. परंतु आम्ही हे केलं नाही, दिनकाळात होणार नाही. बघा आम्ही काय करणार माहिती काय? आम्ही फक्त आमच्या जीवनामध्ये आम्ही फक्त का नाही ज्यांच्या बरोबर आमचे राग संबंध आहेत, ममत्वाचे संबंध आहेत त्यांच्याविषयी वात्सल्य ठेवणार, बाकीच्या विषयी ठेवणार नाही. तीन काळात तसं होऊन चालणार नाही. सगळ्या जीवांच्या प्रती साधर्मींच्या सगळ्या प्राणीमात्रांच्या बदलात वात्सल्य तसं ठेवणं आवश्यक आहे. आमचं काय होतंय, आमच्या घरातल्यांना कुणाला पाहुणे पैंना कुणाला काय झालं तरच आमचं वात्सल्य तेवढं प्रस्फुटित होते. रडतोय, दया येत्या, करुणा येत्या, बाकीचे कोण असले की काय वाटत नाही. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे आमचे. एक व्यक्ती होता आणि काय झालं माहिती काय, तो व्यक्ती त्याला एका गावात दुसरं घर खरेदी करायचं होतं आणि एक मोठं घर होतं. ते घर नाही त्यानं खरेदी केला आणि खरेदी केल्यानंतर अजून कागदपत्र पैसे द्यायचे की नाही हे व्यवहार झालता का नाही माहीत नाही, परंतु नुसता बोलणी झालती, सगळं फायनल झालं. पैसे काहीतरी थोडे दिले होते वाटतं. आणि त्यावेळी काय झालं माहिती काय, त्यावेळी सकाळी हा व्यक्ती आता झाले दुसऱ्या दिवशी निर्धार झोपला होता आणि दुसऱ्या दिवशी उठून जरा आपण जे खरेदी केलेले घर आहे ती बघून येऊया म्हणून तिकडे गेला. तोवर सगळी माणसं तिकडे पळालेच. बघितलं हे बी पळत गेला. बघतोर त्या घराला आग लागल्या. झालं छाती बडवून रडायला लागला. बघा घर पेटलं म्हणून रडायला लागला. माझं घर जा लागलंय म्हणून रडायला लागला. तोवर काय होते माहिती काय, थोड्या वेळानं एवढ्या जोरजोरात रडायला लागलाय. थोड्या वेळाने त्याचा मुलगा येतोय. बाबानं म्हणतोय रडायला काय झाले, तर घर पेटले. त्यावेळी तो मुलगा काय म्हणतोय, कागदपत्र अजून झाली नाहीत, पैसेपर्यंत. मग थांबला बघा, आता बघत थांबलाय. मगाच्या छाती बडवून रडत होता, आता कागदपत्र अजून झाली नाहीत मुलग्यानं सांगितल्यावर आता त्या घराकडे त्याला घराकडे व्यवस्थित बघत थांबलाय. बघत थांबलाय. आता भावना बिवना मनात काय नाही बघा. आता ते कुणाचं आहे त्याचं जर जळायला लागले, भावना तर वाचले तर मनात यायला पाहिजे, तर करुणा दया तर यायला पाहिजे ती. बाबा त्याचं जळे काहीतरी विझवण्याचा प्रयत्न करा, काहीतरी करा. आता हाताची घडी घालून बघत बसलाय. मगाच्यानं छाती बडवत होता. तोवर लहान मुलगा येतोय आणि सांगतोय, मोठ्या दादानं पैसे जे द्यायचे आत का नाही, मी सगळं पैसे देऊन घर खरेदी केलं आणि परत बडवायला चालू झाला बघा. आता बघत बसलेला आणि परत डोळ्यातनं आपोआप पाणी यायला चाललं, छाती बडवायला आपोआप चाललेली. आता आणि जोरदार रडलाय, वाचवा म्हणून. आता काय होणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही जगातला कोणतंही प्राणीमात्र असलं त्या प्रत्येक प्राणीमात्राविषयी अशी भावना असायला पाहिजे की त्या जीवाचं कल्याण व्हावं. जर समजा त्या प्राणीमात्राकडून तुम्हाला काहीतरी धोका असेल किंवा तुमचा घात होणार असेल, द्वेष तर करू नका, फक्त त्यापासून बाजूला राहा. काय म्हणलो मी, द्वेष करू नका परंतु बाजूला राहा. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही काय करतोय, आम्ही पहिला द्वेष करतोय. द्वेष करण्याची आवश्यकता नाही. वात्सल्याअंग तेच सांगतंय, त्या प्राणीमात्राविषयी सरळ परिणामाने समता परिणामामध्ये राहावा. तुमच्या त्या व्यक्तीकडून किंवा त्या व्यक्तीकडून तुम्हाला काहीतरी बाधा होणार असेल किंवा तुमचं काहीतरी नुकसान होणार असेल किंवा अशी काही घटना घडणार आहे की त्याच्यामुळे तुमचं करिअर बाकीच्या गोष्टी सगळ्या नाश होऊ शकतात, त्या व्यक्तीवर द्वेष करू नका. नुसता कंट्रोल राहावा, सोडून द्या.
हे तर करायला येईल का नाही, हे बी आम्ही करत नाही. लगेच असं काय झालं, असं काय झालं, चालूच बघा. ह्या गोष्टी आम्ही चिंतनात घेणं आवश्यक आहे, याला खरोखर आम्ही बघणं आवश्यक आहे. एक बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राणीमात्रावर आम्ही जर प्राणीमात्रावर जरी वात्सल्य ठेवलं तर ते प्राणीमात्र सुद्धा आपल्यावर उपकार करायला कधी मागं पुढं बघत नाहीत, कारण की वात्सल्याची परतफेड ते प्राणीमात्र सुद्धा करतात. आम्ही तर साक्षात मनुष्य आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जैन कुलामध्ये जन्मलेले मनुष्य आहोत. साक्षात अंतिम तीर्थंकर विश्वप्रभू महावीर भगवंतांचे वंशज आहोत, क्षत्रिय आहोत. सगळ्यात जास्त केसेस आमच्याच, सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव जिल्हा काढून बघा कोर्टातनं. काय म्हणलो मी, सगळ्यात जास्त या 3 जिल्ह्यात सगळ्यात जास्त कोर्टात केसेस कोणाचे असेल तर जैन समाजाचे आहेत. ही दुःखनीय बाब आहे, अतिशय दुःख वाटण्यासारखी बाब आहे. जे वात्सल्याचे धडे देतात, जे अहिंसा परमो धर्म की जय म्हणायचं, आणि कोर्टात कोण आहे, आम्हीच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. असं कोणत्या व्यक्तीविषयी वैर असेल तर आजच्या आज तुम्ही सोडून द्या, जाऊन व्यक्तीची क्षमा मागा, तो व्यक्ती क्षमा करून दे अथवा न करून दे. आमचं तर वात्सल्य आम्ही प्रस्फुटित केलो, आम्ही तर सोडलोय. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम, प्राणीमात्रावर जरी वात्सल्य ठेवलं तर घटना ते प्राणीमात्र सुद्धा कधी विसरत नाहीत. याचं उदाहरण आचार्य महाराज कायम सांगायचे. जर्मनीमध्ये गुलाम पद्धत होती आणि त्या गुलाम पद्धतीमध्ये एक डायजेनिस नावाचा गुलाम होता. त्याचं नाव डायजेनिस होतं, डायजेनिस. आचार्य महाराज कायम सांगायचे होतं, डायजेनिस नावाचा गुलाम होता. आणि तो डायजेनिस नावाचा गुलाम पद्धत म्हणजे काय, एका झाडाखाली एक कट्टा बांधलेला असेल, त्या कट्ट्याच्या खाली नाही माणसानं विकायला उभारायचं. एका व्यक्तीने त्याची बोली लावायची आणि त्या माणसाला खरेदी करायचं आणि आयुष्यभर त्याच्या घरात गुलाम म्हणून ठेवायचं. जेवायला त्यानंच द्यायचं आणि दिवसभर काम बी करून घ्यायचं. याला गुलाम पद्धती म्हणतात. ती जर्मनीमध्ये गुलाम पद्धती होती. आणि त्या डायजेनिसला 500 सोन्याच्या मोहऱ्या देऊन खरेदी केली एका व्यापाऱ्यानं. आणि घरामध्ये एवढं त्याला दिवसभर सगळे काम लावणार, परंतु खायला सुद्धा कधी देणार नाहीत, कधी शिळपाकं देणार, अशा गोष्टी त्या घरात डायजेनिस बरोबर होत होत्या. आणि तो सगळ्या या गोष्टीला कंटाळला होता. एक दिवस भावना करतोय इथनं पळून जावं, आणि तो काय करतोय, मोकळी संधी बघतोय आणि तिथनं पळ काढतोय. पळ काढल्यानंतर ते शिपाई सगळे ते पाठीमा लागतात, परंतु डायजेनिस पळण्यामध्ये पटायत होता. पळत पळत एका जंगलात एका झाडाखाली जाऊन बसतोय, कारण की थोडा दम घेण्यासाठी आता बरेच लांब शिपाई आहेत. बसलाय त्यावेळी काय होतंय, नुसता बसलाय तोपर्यंत एका वाघाचा किंकाळण्याचा आवाज त्याला येतोय. आता तो झुडपातनं आतनं तिथनं लगेच बघतोय तर त्या वाघाच्या पायामध्ये मोठा एवढा खिळा बसला होता. तो म्हणतोय, शिपाईंनी मला पकडलं तरी मरणारच आहे, त्याच्यापेक्षा काय तर करून तर मरूया. तो जातोय वाघाजवळ, तो वाघाजवळ जातोय, त्या वाघाजवळ जाऊन हळूच वाघाजवळ जाऊन बसतोय, परंतु ते वाघ काय करत नाही. आपल्या मांडीवर त्या वाघाचा पाय घेतोय, ज्या पायामध्ये खिळा घुसलाय हळूहळू त्या पायावरनं हात पसरायला चालू करतोय. आणि हात पसरवत असताना एकदम फट दिशी खिळा काढून टाकतोय. जोरात तो वाघ डरकाळी फोडतोय आणि डरकाळी फोडल्यानंतर मान खाली करून तसाच वाघ शांत बसतोय. आणि काय करतोय माहिती आहे, तिथलाच जरा झाडपाला घेतोय, ते झाडपाला चुरगाळतोय. तुम्हाला माहिती आहे झाडपाला, तर पोला नाही पाला झाडपाला त्या जिथं खिळा घुसला होता त्या तिथं जखमेवर भरतोय. आणि तोपर्यंतच आवाज येतोय, बघा तिथं आहे, पकडा पकडा पकडा. आता लगेच तिथं पाय खाली ठेवतोय आणि पळायला चालू करतोय. आणि चालू केल्यानंतर काहीच क्षणात पळून गेल्यानंतर त्या सगळ्या शिपायांच्या हातात तो सापडल्यानंतर आता राजानं जी पद्धत चालू केली गुलाम पद्धत, ती मोडण्याचं काम या डायजेनिसने केले. अजूनपर्यंत जर्मनीत कोणी केलं नव्हतं. म्हणून राजाजवळ त्याला उपस्थित केले जाते आणि राजाला सांगितले जाते, असं आपली गुलाम पद्धती आहे ती मोडण्याचं काम या डायजेनिसने केले, याला मोठीच्या मोठी शिक्षा द्यावी. असा कोणताही गुलाम कधीही असली पद्धत, राजाची जी आज्ञा आहे ती मोडता कामा नये, अशी शिक्षा द्यावी. तो राजा म्हणतोय, याला शिक्षा द्या. रविवारच्या दिवशी माझ्या राजदरबारातल्या ग्राउंडवर
एका पिंजऱ्यामध्ये भुकेलेल्या वाघाला आणा आणि याला त्या भुकेलेल्या वाघाच्या पिंजऱ्यामध्ये सोडून टाका, ही त्याला शिक्षा आहे. आणि सगळ्या नगरातल्या राज्यातल्या सगळ्या लोकांना ती बघायला यायला सांगा की असा कोणताही गुलाम राजाची जी आज्ञा आहे कधीही मोडता कामा नये. झालं. पिंजरा लावला, ग्राउंडवर गोल पिंजरा लावला, सगळ्या नगरामध्ये दौंडी पिटली. असलं काही तर असलं तर लई गर्दी. आचार्य सन्मत सागर महाराज कायम म्हणायचे, प्रवचनला 8 आणि तमाशाला 60. मी म्हणलं नाही, सन्मत सागर महाराज म्हणायचे. तसलं काही तर असून दे की बघा, गर्दी कार्यक्रम 6ला असला का नाही, सकाळी 12पासनं जागा बिगा धरून रुमाल बिमाल हंतरून साप बीप करून तिथं दगड बिगड ठेवून येतात. सांगाले हो, तुमचं सांगितलं नाही, सगळ्यांचं दुसऱ्यांचं सांगाले, तुमचं कशाला सांगू. आचार्य महाराज जे म्हणत होते ते सांगितलं आणि ती खरी गोष्ट आहे की नाही सुनंदाव, बरोबर आहे की नाही. आम्ही इथं येऊन बसलो तरी अजूनही हळूहळू येत असतात. पहिला तुम्ही येऊन बसायला पाहिजे, मग महाराज येऊन बसायला पाहिजेत. आमचं उरपाट महाराज येऊन बसतात तरी आम्ही यान माडोत सम्यक तो माडोत. तर असून ते आपण तिकडे जाऊया. आता गर्दी म्हणजे एवढं मुंगीला जागा नव्हती, एवढी गर्दी भरली ती बघायला. त्या डायजेनसला कसं वाघ खाणार, शिक्षा कशी दिल्या ती बघायसाठी सगळी बघायला गर्दी हाऊसफुल. बारक्या पोरांना खांद्यावर घेऊन टोकूचं बिकूचं घालून सगळं पॅक बिक करून आल्यात, सगळं खेळ बघायला आल्यासारखं आले. तिथं ग्राउंडमध्ये एवढी गर्दी भरली. ते फक्त आता नाही एक रस्ता तेवढं त्या डायजेन्सला आणायचं म्हणून तेवढा रस्ता तेवढा सोडला होता. बाकी सगळीकडं कुठं जागा दिसल तिथं सगळी माणसंच दिसत होती, सगळी बघायला आलेत की. मग त्यावेळी काय केलं मग त्या डायजेनीचे हात बांधले होते, डोक्यावर काळा कपडा घातला होता, पाय दोन्ही दोरी बांधले होते. हळूहळू चालवत त्याला पिंजऱ्यामध्ये नेऊन ढकललं. तो डायजेनस एका ठिकाणी शांत जाऊन उभारल्यानंतर त्याचे हात बांधले होते, सगळ्या अवस्था होते. आणि त्याच वेळी 6 दिवस भुकेला असलेला वाघ घेऊन आले आणि त्या वाघ्याला त्या पिंजऱ्यामध्ये ढकलला आणि पिंजरा बंद केला. बंद केल्यानंतर ज्यावेळी तो भुकेला 6 दिवस भुकेला असला वाघ तो जोरात डरकाळी फोडतोय आणि डरकाळी फोडून त्या डायजेनेसच्या दिशेनं झेप घेतोय. परंतु झेप घेतल्यावर ज्यावेळी त्या डायजेनेसचा त्याला वास येतोय त्यावेळी तो झेप मध्येच थांबवतोय आणि तिथं हळूहळू पुढे जाऊन डायजेनेसच्या जवळ पायाजवळ जाऊन त्याचे पाय चाटत बसतोय. का पाय चाटत बसला सांगा. ज्या डायजेस्टनं ज्या वाघावर जंगलामध्ये उपकार केला होता, जो पायामध्ये खिळा घुसलेला तो खिळा काढण्याचं काम आणि औषध भरण्याचं काम केलं होतं, तोच वाघ 6 दिवस उपाशी असून सुद्धा आपल्या उपकाराची परतफेड करण्यासाठी त्यानं त्या माणसावर हल्ला केला. माणसं मात्र उरपाट येतो, ते प्राण्याचं सांगालोय मी. त्याच्यावर एक उपकार त्या डायजेनेसने केला होता, तो उपकार तो प्राणी असून सुद्धा तो प्राणी विसरला नाही. तो लगेच तिथं पाय चाटत मागणं तो व्यक्ती ज्या वाघाला हँडल करणारा व्यक्ती होता तो व्यक्ती येऊन चापकाचे फटके लावालाय, परंतु तरी सुद्धा हुसकार सोडून तो परत आणि त्याचे पाय चाटतच बसालाय. किती वेळा त्यावर फटके मारले त्या वाघाला, परंतु तो वाघ तरी सुद्धा त्या डायजेनेसचे कधीही अंगावर गेले नाही. डायजेनेसला एक दात सुद्धा लावले नाही, तो त्याचे पाय चाटत तसंच बसला. त्यावेळी लक्षात आलं आणि राजानं सांगितलं की एक वाघ एक प्राणी असून एवढे त्याला मारून सुद्धा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे निश्चित रूपानं काहीतरी यात आहे. म्हणून त्या डायजेनेसची त्या गुलाम पद्धतीने तो त्या दिवशी मुक्तता करतोय आणि हा गुलाम आजपासून कुणाच्याही बंधनात येणार नाही, याला मी मुक्त करतोय. एका वात्सल्य अंगामुळं तो गुलाम पद्धतीने मुक्त झाला, एक वात्सल्य अंगाचं पालन केल्यामुळं. तो गुलाम पद्धतीने मुक्त झाला. आम्ही जर वात्सल्य अंगाचं पालन केलं तर या संसारातनं सुद्धा मुक्त होऊ शकतोय. एवढी मोठी किमया आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. 5 मिनिटं लेट चालेल म्हणून सांगतो, एक उदाहरण सांगतो आणि थांबण्याचे भाव करतो की वात्सल्य अंग किती महत्वाचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आज समाजामध्ये जे काही तेढ चालू आहेत, परिवारामध्ये तेढ चालू आहेत, धर्मामध्ये तेढ चालू आहेत, या सगळ्यांना नष्ट करायचं असेल तर एक वात्सल्य अंग सगळ्यात कारगर आणि महत्वपूर्ण आहे. तुम्ही एकमेकांविषयी वात्सल्य दाखवायला चालू करा, आपोआप सगळं आपोआप मिटून जाते, कुणाच्यात काय राहणार नाही. आम्ही तेच करायला चाललंय. आम्ही काय
लगेच छाती फुगवून ताट बसून ताटतोय लगेच आम्ही. ताटतेत कवा? कवा ताटत्यात? आम्ही आजी जिवंत असतानाच ताटाली की हो. हा अवघड आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, काही करण्याची आवश्यकता नाही. जर अशा जीवाचं वात्सल्य जर असेल तर मी एक उदाहरण कायम सांगतोय, सत्य घडलेली घटना. ते उदाहरण सांगतो आणि थांबण्याची भाव करतो. वेळ संपलेली आहे तरी बी सांगतोय. ओव्हर टाईम 5-10 मिनिटाचा लेट आलाय म्हणून, तुम्ही लेट आलाय म्हणून मी ओव्हर टाईम करतो. चला, त्याला काय, तुमची शिक्षा मी घेतो. हा, तर एक उदाहरण सत्य घडलेली, सांगलीमध्ये सत्य घडलेली घटना. सांगलीमध्ये राजवाडा परिसर आहे आणि त्याच्या पुढे पटेल चौक आहे. त्या पटेल चौकापासून राजरागाड चौकात येणारा एक कोपरा कॉर्नर आहे. 2 नंबरचा कॉर्नर, पहिल्या नंबरच नाही. जिथं कापडाची दुकान आहेत ते सोडून दुसऱ्या ह्याच्यामध्ये भुसारीची दुकान आहेत, पेंडीची वगैरे, तिथनं कॉर्नर आहे. आणि कॉर्नरवर एक तिथं नाही बोर आहे. गेल्यावर सांगलीत बघा कधी तर, म्हणजे उगच महाराजांनी सांगितले म्हणून बघा. तर ते बोर, जिथं बोर होते की नाही त्या बोरला लागूनच एक 4-5 फुटावर किंवा 8-10 फुटावर का नाही एक सगळं पाय कुजलेलं गाडो मरणासन्न अवस्थेत पडलं होतं. आणि ते पुढे सरकत जाऊन पाणी पिण्याचा प्रयत्न पुरुषार्थ करत होतं, पण त्याला सरकायला येत नव्हतं. शरीर बोजड होतं आणि पाय कुजलेले होते. आणि त्यातनं सगळे जीवजंतू लागलेले आहेत. ते तडपा लागले, पाण्याची इच्छा करले. सगळी माणसं तिथनं ये जा करल्यात, परंतु कुणाचंही लक्ष त्याकडे नाही. परंतु एक बालब्रह्मचारी भैया, ते बालब्रह्मचारी भैया तिथनं चालत जात होते. ज्यावेळी त्यांनी त्या गाढवाकडं, मरणासन्न गाढवाकडे बघितलं, त्यांच्या मनामध्ये करुणा आणि वात्सल्य एवढं प्रस्फुटित झालं. ते लगेच तिथं इकडे तिकडे बघितले. त्यांना एक पंचरंगी झेंडा असलेलं घर दिसलं. पळत गेले, भैयाजी पळत गेले. आणि भैयाजी त्या घरामध्ये जाऊन म्हणले की असं एक मरणासन्न कुजलेले, त्याचे पाय त्यांनी कुजलेत आणि मरणासन्न झाले. त्या गाढवाला पाण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही जरा तुमचं भांड द्या. त्या गाढवाला पाणी पाहिजे असेल तर आम्ही देत नाही म्हणले. पंचरंगी झेंडा होता त्यांच्या घरावर. तिथनं आणि परत ब्रह्मचार्याने दुसरीकडे एक घर बघितलं, तिथे बी पंचरंगी झेंडा होता त्या घरावर. तिथं गेले, सगळं सांगितल्यावर मरणासन्न गाढवा आहे, कुजलेलं गाढवा आहे म्हटल्यावर आम्ही काय देत नाही म्हटले त्यांनी. एका घरावर हिरवा झेंडा होता. तिथं गेले. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं असंच झालंय. त्यावेळी त्या पत्नीची भावना झाली द्यायचं, परंतु आतनं नवरा म्हणतोय देऊ नकोस, त्यांना बाजूला काढ. झालं. तिथनं मी परत आले. आता ब्रह्मचार्यांना कळना काय करायचं. शेवटीला ब्रह्मचार्याने विचार झाला, काय बी करून आपण निश्चित रूपानं या जीवावर वात्सल्य दाखवणं आवश्यक आहे, दया दाखवणं आवश्यक आहे, करुणा दाखवणं आवश्यक आहे. त्या ब्रह्मचार्याने काय केलं माहिती आहे, त्या बोरपाशी आले, आपले सगळे शरीरावरले कपडे काढले, ड्रेस काढला, पॅन्ट काढली, फक्त अंडर पॅन्टवरती ब्रह्मचारी राहिले. आणि तिथं बोरमध्ये बोर हापसतात, ते कपडे भिजवतात आणि गाढवाच्या तोंडाजवळ जाऊन त्या गाढवाच्या तोंडात ते पिळत होते. सगळी माणसं ये जा करण्याने हसाल्यात, परंतु ब्रह्मचारी काही मनात विकल्प न करता ते सगळे कपडे तिथं पिळणार, परत जाणार, परत भिजवणार, परत पिळणार. आणि ते पिळून झाल्यानंतर ज्यावेळी त्याची जीभ आत गेली त्यावेळी ते कानाजवळ जाऊन नमोकार मंत्र सांगत तसेच अंडर पॅन्टवर बसले. तसेच बसले. येणा जा करणारे सगळे लोक त्यांच्यावर हसत होते. तरी सुद्धा ते ब्रह्मचारी नमोकार मंत्र कानात सांगले. आणि ज्यावेळी नमो सिद्धानम दुसऱ्या पदातलं नमोकार मंत्रातलं दुसरं पद ज्यावेळी तिने उच्चारलं आणि एक हुसकार सोडून त्या गाढवानं तिथं प्राण सोडला. शेवटच्या क्षणाला ज्यावेळी प्राण सोडत होतो, डोळे उघडे व्यवस्थित ठेवून त्या ब्रह्मचार्याकडं अतिशय चांगल्या भावनेने ते गाढव बघत होतं. आणि त्या भावनापूर्वक नमोकार मंत्र स्मरण करत करत त्या गाढवाचा प्राण गेला. आम्ही वात्सल्य असं दाखवणं आवश्यक आहे. जगातले कुठलेही प्राणीमात्र असे जर कधी दिसले तर त्या प्राणीमात्रावर आम्ही वात्सल्य दाखवणं आवश्यक आहे. काय बी होऊन त्या जीवाचं कल्याण व्हायची भावना आवश्यक आहे. ते ब्रह्मचारी कोण असतील तर बालब्रह्मचारी चिंचवाडचे विपुल भैया यांचं उदाहरण आहे. ते सत्य घडलेली कथा. वीराचार्य भवनला त्यावेळी राहत होते ते. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर असे कुठले जीव भेटले तर संधी सोडायची नाही. समजा तो जीव आम्ही सांगितलेल्या उपदेशामुळं किंवा असं वात्सल्य दाखवलेल्या उपदेशामुळे तो जीव जर स्वर्गात गेला आणि तुम्हाला कधी अडचण असेल तर स्वर्गात येऊन किंवा स्वर्गात यायची अपेक्षा नसेल, पंचम काळात कुठले देव येत नाहीत, तर दुसऱ्या देवांना आज्ञा देऊन तुमचं संकट दूर करू शकतात.
संकट दूर करण्यासाठी करू नका, सगळ्या जगावर सगळ्या प्राणीमात्रावर वात्सल्य किंवा दया आणि करुणा भावना दाखवण्यासाठी करा, हे मला सांगायचं आहे. म्हणून वात्सल्य अंग महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं वात्सल्य आपल्या जीवनात तुम्ही प्रत्येक क्षणाला ज्या ज्यावेळी संधी मिळेल तेवढा त्या संधीचं सोनं करून घेऊन असे जे जीव आहेत जे धर्मापासून बाजूला व्हायला आहेत किंवा सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्यापासून बाजूला आहेत त्यांना परत धर्मामध्ये दृढ करण्याचा प्रयत्न करा. याला स्थितीकरण अंग म्हणतात. आणि साधर्मी प्रती कोणतेही मायाचार, कोणतेही मनात कुटील भाव न ठेवता त्यांच्याविषयी चांगले वात्सल्याचे भाव दाखवा आणि त्यांना योग्य करण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये त्यांचं कल्याणाची, त्यांची चांगली होण्याची भावना अपेक्षा ठेवून सगळ्या गोष्टी करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय एवढी भावना करतो आणि वाणीला विराम देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मत सागरजी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवित्र मुख से